मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत सागर नावाच्या मुलाची एक भन्नाट गोष्ट। सागरला वेळेचं काहीच भान नसायचं। शाळेला उशीर, खेळायला उशीर, सगळं उशीर। त्याचे आईबाबा रोज म्हणायचे, सागर, तुला वेळेचं काही कळत नाही का रे? एक दिवस तो शाळेला जात असताना त्याला रस्त्यात एक लहानसं चमचमतं घड्याळ दिसलं। ते जुने होतं पण खूप सुंदर होतं। त्याने ते उचललं आणि हातात बांधलं। अचानक त्या घड्याळातून आवाज आला, हॅलो सागर, मी तुझं जादूचं घड्याळ। मी तुला वेळ सांगेन, पण तू माझं ऐकलंस तरच। सागर थक्क झाला। तो म्हणाला, अरे, हे खरंच बोलतंय। त्या दिवसापासून सागर जेव्हा उशीर करायचा, तेव्हा घड्याळ त्याला सांगायचं, सागर, अजून 5 मिनिटात घंटा वाजणार आहे, धा। किंवा सागर, अभ्यासाची वेळ झाली रे। हळूहळू सागर सगळं वेळेत करू लागला। त्याची आई खुश, शिक्षक खुश। सगळे म्हणू लागले, सागर आता वेळेचा राजा झाला आहे। एके दिवशी मात्र काहीतरी विचित्र झालं। सागरच्या वर्गात एक मुलगा त्याचं जादूचं घड्याळ पाहून म्हणाला, अरे वा, दे ना मला 1 दिवसासाठी। सागरने विचार करता दिलं। त्या मुलाने घड्याळ घेतलं आणि त्याचं ऐकलंच नाही। घड्याळ म्हणालं, माझं ऐक नाही तर मी काम करणार नाही। आणि ते बंद झालं। दुसऱ्या दिवशी सागरला समजलं की जादूचा उपयोग फक्त चांगल्या सवयींसाठी करायचा असतो। त्याने पुन्हा ते घड्याळ हातात बांधलं आणि म्हणाला, आता मी नेहमी वेळेचा आदर करेन। घड्याळ पुन्हा चमकू लागलं आणि हस्त म्हणालं, बस, आता तू खरंच वेळेचा दोस्त झालास। त्या दिवसानंतर सागर नेहमी वेळेवर उठायचा, शाळेला जायचा आणि अभ्यास करायचा। तो गावात प्रसिद्ध झाला, सागर द टाइम मॅजिक बॉय। मुलांनो, ही होती सागर आणि जादूचा घड्याळ ही गोष्ट। तुम्हाला गोष्ट कशी वाटली? छान वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकन ऑल वर क्लिक करा। पुढच्या मजेदार गोष्टीत भेटूया।